Subject Mathematics, chapter number 2, Matrices. Definition of matrix: a rectangular arrangement of m cross n numbers in m rows and n columns is called matrix of order m by n, and arrangement is enclosed by rectangular bracket or round bracket. Matrix is denoted by capital letters A, B, C, X, Y, and elements of a matrix are small letters A, B, C, D. For example, matrix A equal to first row 2, 4 and matrix B equal to 2 rows and 3 columns. Therefore, order of matrix A is 1 row and 2 column. Therefore, order is 1 by 2. And in matrix B, 2 rows and 3 columns. Therefore, order of matrix is 2 by 3. Then types of matrices. His डेफिनेशन, टाइप्स ऑफ मॅट्रिसेस हे सर्व आपण 11वीला पाहिलेलं आहे. तर पहा, आपण एक रिव्हिजन म्हणून पाहूया. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. नंबर फर्स्ट, रो मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स हॅविंग ओनली वन रो इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल, ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असेल तर त्याला म्हटलं जातं रो मॅट्रिक्स. इथे एक्झाम्पल मी दिलेलं आहे. मॅट्रिक्स ए इक्वल टू मॅट्रिक्स फक्त एकच रो आहे 1, 2, 3 आणि नंबर सेकंड कॉलम मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स हॅविंग ओनली वन कॉलम इज कॉल्ड कॉलम मॅट्रिक्स. देअरफॉर मॅट्रिक्स बी इक्वल टू फक्त एकच कॉलम येईल यामध्ये 1, 2, 3 म्हणून याची ऑर्डर येईल 3 रो आणि 1 कॉलम. 3 by 1 ही त्याची ऑर्डर असेल. इन रो मॅट्रिक्स ऑर्डर पहा, त्याची ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स ए 1 रो अँड 3 कॉलम. देअरफॉर ऑर्डर इज 1 by 3. आणि कॉलम मॅट्रिक्समध्ये ऑर्डर आहे 3 by 1 म्हणजे फक्त एक कॉलम आहे. नंबर 3, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स डेफिनेशन पहा. अ मॅट्रिक्स इन विच a number of rows and number of columns are equal or same. Number of rows or number of columns are same, and therefore in this matrix is 2 rows and 2 columns or 3 rows and 3 columns. For example, matrix पहा लिहिलाय मी. मॅट्रिक्स ए इक्वल टू 2 रो आणि 2 कॉलम आहेत म्हणजेच नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. देअरफॉर ऑर्डर इज 2 by 2. and matrix B equal to matrix 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजेच 3 रो आणि 3 कॉलम आहेत म्हणून ऑर्डर याची 3 by 3. पुढचा टाईप आहे टाईप नंबर 4, डायगोनल मॅट्रिक्स. Diagonal matrix. A square matrix in which non-diagonal elements is 0. A square matrix in which non-diagonal elements is 0. That is, non-diagonal means in this matrix A11, A12, A21, A22 म्हणजेच हा जो नंबर आहे A11 हा आहे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममधला. A12 म्हणजेच फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. A21 म्हणजे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. A22 म्हणजेच सेकंड रो सेकंड कॉलम. असे हे नंबर्स आहेत. तर यामध्ये नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत A12 आणि A21. दॅट इज A12 अँड
A21 आर 0. हे आहेत नॉन डायगोनल इलेमेंट्स. म्हणजेच डायगोनल इलेमेंट्स आर A11 अँड A22 असे दोन इलेमेंट्स आहेत. याला म्हटलं जातं डायगोनल इलेमेंट्स. पण त्याआधी तो काय पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे ऑर्डर त्याची 2x2 और 3x3 असेल. फॉर एक्झाम्पल 1 0 0 0 2 0 0 0 3 म्हणजेच नॉन डायगोनल इलेमेंट्स आहेत. डायगोनल इलेमेंट्स आहेत 1 2 3 आणि नॉन डायगोनल्स आहेत. आता हे जे नंबर्स आहेत हे कसे असतील, A11 A12 A13. सेकंड रोमध्ये असेल A21 A22 A23. थर्ड रोमध्ये आहे A31 A32 A33 असे याचे नंबर्स असतील. म्हणजे हा मॅट्रिक्स जो आहे हा आहे 3x3 ऑर्डरचा. नंबर ऑफ रोज 3, नंबर ऑफ कॉलम्स 3. देअरफॉर नॉन डायगोनल इलेमेंट्स आहेत A12 A13 आणि A23. हे नॉन डायगोनल above the diagonal elements, and below the diagonal elements A21 A31 and A32. हे एलिमेंट्स नॉन डायगोनल आहे आणि यांची व्हॅल्यू काय असेल 0. म्हणून याला काय म्हणायचं आहे, डायगोनल मॅट्रिक्स. नंबर 5 स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स. आता आपण याच्या अगोदर कोणता पाहिला आहे, डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्समध्ये नॉन डायगोनल इलेमेंट्स हे 0 आहेत. म्हणजेच आता डायगोनल इलेमेंट जे आहेत ते इक्वल असतील तर त्या मॅट्रिक्सला काय म्हटलं जातं, स्केलर मॅट्रिक्स. मग डेफिनेशन पाहू आपण. इन डायगोनल मॅट्रिक्स in which all the diagonal elements are equal. म्हणजेच हा अगोदर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, डायगोनल मॅट्रिक्स असेल तरच आपल्याला स्केलर मॅट्रिक्स काढता येतो. आपण जो लिहिला 2x2 मध्ये 2x2 ऑर्डरमध्ये 5 0 0 5 हे आपण डायगोनल इलेमेंट्स लिहिलेले आहेत. 5 5 सेम आहेत म्हणून हा म्हणता येईल स्केलर मॅट्रिक्स. नेक्स्ट एक्झाम्पल -14 0 0 0 -14 0 0 0 -14. म्हणजे डायगोनल इलेमेंट्स सेम आहेत. -14 -14 -14 हे दोन्ही आहेत स्केलर मॅट्रिक्स. पुढचा टाईप आहे नंबर 6 युनिट ऑर. त्यालाच म्हटलं जातं आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग आता आपण पाहिला आहे डायगोनल मॅट्रिक्स पाहिला, स्केलर मॅट्रिक्स पाहिला. पण स्केलर मॅट्रिक्समध्ये डायगोनल इलेमेंट्स सेम आहेत. पण हे जर डायगोनल इलेमेंट्स जर 1 1 असेल तर त्याला म्हटलं जातं आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग डेफिनेशन असेल अ स्केलर मॅट्रिक्स in which the diagonal elements is 1. The diagonal elements is 1. म्हणजेच हा डायगोनल मॅट्रिक्स असेल, स्केलर मॅट्रिक्स असेल आणि स्केलर मॅट्रिक्समध्ये डायगोनल इलेमेंट्स हे 1 असतील. फॉर एक्झाम्पल 1 0 0 1 असा मॅट्रिक्स असेल. अँड 3x3 मध्ये 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1 ह्या टाईपमध्ये हा आयडेंटिटी मॅट्रिक्स येईल. म्हणजेच डायगोनल इलेमेंट्स 1 1 आहेत.
याला म्हटलं जातं आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि याचं नोटेशन आपण यूज करतो नेहमी आय इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स. किंवा हा जो मॅट्रिक्स लिहिला आपण हा I2 आणि हा लिहिला जातो I3 किंवा फक्त I ह्या लेटरने डिनोट केलं जातं. नंबर 7 अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच डेफिनेशन पहा. A square matrix in which every element below the diagonal is 0. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजेच अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी इलेमेंट बिलो द डायगोनल इज 0. म्हणजेच हा अगोदर स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. स्क्वेअर मॅट्रिक्स 2 टाईपमध्ये पाहिले आपण, A11 A12 म्हणजे 2x2 ऑर्डर असेल. सेकंड रो आहे A21 आणि A22 आणि पुढचा आहे थर्ड 3x3 ऑर्डरचा A11 A12 A13 A21 A22 A23 आणि थर्ड रो A31 A32 आणि A33. हे 2 टाईपमध्ये स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिले आपण. आणि आता याच्यात काय म्हटलं, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी इलेमेंट बिलो द डायगोनल इज 0. हा आहे डायगोनल. थर्डमध्ये हा आहे डायगोनल. तर बिलो द डायगोनल म्हणजेच A21 इक्वल टू 0 आणि 3x3 मध्ये A21 इक्वल टू A31 इक्वल टू A32 इक्वल टू 0 एलिमेंट असेल. फॉर एक्झाम्पल 4 - 2 0 3 बिलो द डायगोनल एलिमेंट आर 0 अँड 3x3 मॅट्रिक्समध्ये पहा फर्स्ट रोल घेतला आहे 1 2 3 0 -6 0 अँड 0 0 4. महत्त्वाची कंडिशन बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0 म्हणजेच A21 A31 A32 हे एलिमेंट्स 0 असतील. पुढचा टाईप पाहूया लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलरमध्ये बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0 अँड लोअर ट्रायंग्युलरमध्ये अबोव द डायगोनल एलिमेंट्स आर 0. मग डेफिनेशन पहा, अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which every element above the diagonal is 0. above the diagonal is 0. तर आपण 2x2 मॅट्रिक्स इथे पाहिलं आहे, त्याला आपण नाव देऊ A. 2x2 मॅट्रिक्समध्ये अबोव द डायगोनल म्हणजेच A12 इक्वल टू 0 आणि सेकंड मॅट्रिक्स पाहिला आपण 3x3 ऑर्डरचा, इथे नाव दिले आपण त्याला B. आणि ह्या मॅट्रिक्समध्ये अबोव द डायगोनल म्हणजेच A12 A13 आणि आणखी एक आहे A23 असे एलिमेंट्स 0 असतील. फॉर एक्झाम्पल 4 - 2 फर्स्ट कॉलम घेतला आणि सेकंड कॉलम येईल 0 3 म्हणजेच अबोव द डायगोनल एलिमेंट्स आर 0. सेकंड एक्झाम्पल घेऊया 1 2 3 हा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम 0 -6 0 आणि थर्ड कॉलम 0 0 4 अशा टाईपमध्ये येईल. म्हणजेच अबोव द डायगोनल एलिमेंट्स आर 0. मग इथे यामध्ये 0 असतील तरी चालेल. हे जे एलिमेंट्स आहेत
A11, A21, A31, A32, A33 हे 0 असतील तरी चालेल, डायगोनलमध्ये 0 असेल तरी चालेल. फक्त महत्त्वाची कंडिशन, अबोव द डायगोनल एलिमेंट्स आर 0, याला म्हटलं जातं लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि नंबर 9 सिमेट्रिक मॅट्रिक्स. Symmetric matrix, a square matrix in which, definition पाहू आपण. A square matrix in which Aij equal to Aji. म्हणजेच हा अगोदर स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे आणि महत्त्वाची कंडिशन Aij इक्वल टू Aji. आपण इथे मॅट्रिक्स लिहिला आहे, मॅट्रिक्स A इक्वल टू A11, A12, सेकंड रो लिहिला A21 आणि A22. तर यामध्ये Aij म्हणजे कोणते इलेमेंट्स, A12, थोडक्यात A12 इक्वल टू काय असेल, A21 असेल. हा 2/2 मध्ये झालं. 3/3 मध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये इलेमेंट्स कोणते सेम असेल, A12 इक्वल टू असेल A21, सेकंड येईल A13 इक्वल टू हा नंबर असेल A31 आणि थर्ड आहे A23 इक्वल टू A32. असं 2/2 मध्ये आणि 3/3 असं येईल. फॉर एक्झाम्पल लिहूया आपण. 6 2 लिहिला, इथे 7 घेतला. तर हा जो इलेमेंट आहे A12 आहे, तर A21 काय येईल, ऑलरेडी 2 येईल. हा जर स्क्यू असेल, सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल तर A12 आणि A21 दोन्ही सेम असेल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 2 पाहूया, 3/3 ऑर्डरचं. तर यामध्ये एक्झाम्पल येईल, फर्स्ट रो घेऊया AHG, सेकंड रो HBF आणि थर्ड रो GFC. हे आपण 3/3 ऑर्डरचा मॅट्रिक्स घेतला आहे. यामध्ये नंबर पहा, H सेम आहे, म्हणजेच A12 आणि A21 सेम आहे. हा हे इलेमेंट A13 आणि A31 हे दोन्ही सेम असतील. त्यानंतर A23 आणि A23 आणि A32 सेम असेल. याला म्हटलं जाईल सिमेट्रिक मॅट्रिक्स.